नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा तसेच स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी गणित या विषयातील अगदी महत्त्वाचे आणि परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे असे महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, कोणत्या घडणीपासून इष्टिका चिती तयार होईल। आता घडणी म्हणजे बघा एखादा खोका असतो, तो खोका आपण ओपन करतो है की नाही, मग त्यावेळेस जो भाग दिसतो तो या पद्धतीने असा दिसतो, त्याला आपण काय म्हणतो, घडणी असे म्हणतो। आता बघा मग या ह्याच्यामध्ये कोणत्या आकारापासून इष्टिकाचितीचा आकार तयार होईल। तर बघा इष्टिकाचिती म्हणजे काय, जसं की माचीसचा बॉक्स ते इष्टिकाचिती म्हणजे तो कसा आहे, आयताकृती आहे है की नाही। मग बघा याच्यामध्ये बघा हा घनाकृती आहे, हा घन ठोकळा आहे है की नाही। जसं आपण डाईस वगैरे म्हणतो, ल्युडो खेळताना आपण जो डाईस म्हणतो तो हा आकार तयार होईल। मग हा मात्र काय आहे, इष्टिकाचिती आयताकृती आहे की नाही, म्हणजे माचीचा जर आपण हे एकत्र केलं तर ह्या दोन बाजू समोरासमोर येतील, म्हणजे वर आणि खाली, आणि हे बाकीचे पृष्ठभाग आहेत। तर बघा इष्टिकाचिती कशी तयार होईल, तर पर्याय क्रमांक 4 मधले हे जर आपण एकत्र केलं तर काय होणार आहे, इष्टिकाचितीचा आकार तयार होणार आहे। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल। आता बघा 8, 11, 12, 22, 20, 33 प्रश्नचिन्ह 44, 48। मग बघा इथे कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलेलं आहे। आता जर याचं आपण निरीक्षण केलं तर बघा इथे बघा 11, 11 दुने 22, 11 त्रिक 33, 11 चौक 44, म्हणजे हे 11च्या पटीतले आहेत। पण हे मात्र 11च्या पटीतलं नाही आहे, म्हणजे एक आड एक पट आहे, म्हणजे ही झाली 11ची पट, ठीक आहे। आता 8 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे, 8, 9, 10, 11, 12 4चा फरक आहे। आता 12 पासून 20 पर्यंत जर आपण मोजलं तर इथे कितीचा फरक आहे, 8चा फरक आहे। 12 मध्ये आपण 8 मिळवले तर 20 येतात। मग इथे बघा 4 एके 4, 4 दुने 8, मग 4 त्रिक 12, म्हणजे आता काय इथे 12चा फरक। मग 20 मध्ये जर आपण 12 मिळतं बघा 0 अधिक 2 2 2 आणि हा एक 3, किती आले 32। बघा बरं बरोबर आहे का बघूया, आपण चेक करूया। 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16। आता याच्यामध्ये म्हणजे या 32 आलेलं उत्तर कोणतं आहे, 32 आहे। 32 मध्ये 16 म्हणजे 4चीच पट आहे, 16 मिळूया, बरोबर 48 येते का बघा। 2 आणि 6 8, 3 आणि 1 4, बरोबर 48 आलंय। म्हणजे आपण जो क्रम घेतलाय तो काय आहे, करेक्ट आहे। मग इथे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक यायला पाहिजे किंवा कोणती संख्या आली पाहिजे, तर 32 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। मग 32 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 32। बघा गणितामध्ये असे काही प्रश्न असतात की जिथे कॅल्क्युलेशन करायचं नसतं, फक्त प्रश्न वाचायचं आणि डायरेक्ट टिक मार्क करायचं असतं। पण त्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत पाहिजेत। मग त्याच्यामध्ये मूळ संख्या, संयुक्त संख्या, ज्यांच्या मूळ संख्या पाठ आहेत मग संयुक्त संख्या पाठ करायची गरज आहे का, नाही, कारण मूळ संख्या सोडून उरलेल्या ज्या संख्या असतात त्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या म्हणतो। म्हणजेच काय की ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या म्हणतो। मग मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, अजून काय बरं, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, वर्ग संख्या, घन संख्या, हे आपल्या काय पाहिजेत, पाठ पाहिजेत किंवा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये बघा इथे आपल्याला 2 अंकी संयुक्त संख्या किती विचारले। आता आपण इथे काय करूया, 1 ते 100 मधलं सांगते। बघा 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत, 25 आहेत, बरोबर आहेत। आणि 1 ही संख्या बघा, 1 ही संख्या ना मूळ संख्या आहे ना संयुक्त संख्या आहे। 1 ही संख्या काय आहे, नैसर्गिक संख्या, त्याच्यामुळे ही मूळही नाही आणि संयुक्त नाही, 1 ही नैसर्गिक संख्या झाली। मग बघा 25 मूळ संख्या आणि उरलेल्या मग 25 आणि हा एक 26 झाले। मग 100 मधून जर आपण बघा हे 100 आहेत, 100 मधून आपण काय केलं, 25 मूळ संख्या आणि एक ही नैसर्गिक संख्या जर वजा केली, बघा 25 आणि 1 किती, 26। मग 100 मधून आपण जर 26 वजा केले तर किती राहतात, 74। हे झालं 1 ते 100 मध्ये आहे की नाही। पण आपल्याला फक्त इथे 2 अंकीचं विचारलंय,
मग आता 2 अंकीचं करताना काय करायचं तर बघा 2 3 5 7 1 2 3 4 आणि 100 ही एक संयुक्त संख्या आहे की नाही, 3 अंकी संख्या आहे, संयुक्त संख्या आहे. मग बघा आता बघा हे झालं आपल्याला मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि नैसर्गिक संख्या माहीत असणं. मग आता बघा 2 अंकी संख्या विचारल्यात. मग 10 ते 99 पर्यंत एकूण 2 अंकी संख्या किती आहेत 90 आहेत. आता बघा 2 3 5 7 हे 4 अंक 1 अंकी मूळ संख्या आहेत. एकूण मूळ संख्या किती आहेत 25. पण 25 मधून हे 4 म्हणजे 1 अंकी संख्या कट केल्या तर किती राहिल्या 25 वजा 4 21. मग या 90 मधून आपण काय करायचं 21 वजा करायचे. मग बघा बरं इथे 10तून 1 गेला 9, 8तून 2 गेले 6. मग एकूण 2 अंकी संयुक्त संख्या किती आहेत तर 69. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे पण खूप सोपा प्रश्न आहे. स्पर्धेतील 7 मुलांनी प्रत्येकाशी एकदा कुस्ती केल्यास किती कुस्त्या होतील. मग बघा इथे आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे n-1 डिवायडेड बाय 2. आता n म्हणजे काय स्पर्धेत किती मुलं होती 7. मग n म्हणजेच काय 7. मग इथे लिहून घ्यायचं आहे 7 कंसामध्ये 7 मधून 1 वजा करा आणि भागिले 2. आता आपल्याला माहिती आहे आपण काय करतो आधी कंस सोडवून घेतो. मग इथे काही नाही म्हणजे गुणाकार असतं बरोबर आहे. मग 7तून 1 गेला किती राहिले 6 भागिले 2. मग 6 7 42 बघा 6 7 42 आणि भागिले हे 2. इथे भाग घालवा 2 1 बे 2 2 4 2 1 बे. मग इथे उत्तर किती आलं 21. मग बघा स्पर्धेतील 7 मुलांनी प्रत्येकाशी एकदा जर कुस्ती केली तर अशा एकूण कुस्त्या किती होतील तर 21. बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये 21 हे उत्तर आहे. म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इथे बघा या सूत्राचा आपल्याला काय करायचं आहे वापर करायचा आहे. बघा पुढचा एक प्रश्न घेऊया. म ही विषम संख्या असल्यास कोणत्या पर्यायातील संख्या सम येईल. मग इथे लय विचार करायचा नाही. काय सांगितलंय म ही विषम संख्या. मग कोणतीही विषम संख्या घ्या. विषम संख्या म्हणजे काय ज्या 2च्या पाड्यामध्ये नाही आहेत त्यांना विषम संख्या म्हणतो. मग 1 3 5 7 9 एकच संख्या घ्यायची म्हणजे सोपं पडेल. आता बघा म ही एक विषम संख्या आहे. मग मी म बरोबर 3 ही संख्या घेतली. कोणतीही घेऊ शकता तुम्ही. ते 1 घेतली तरी चालेल 3 घ्या 5 घ्या किंवा 7 घ्या किंवा 9 घ्या कोणतीही घ्या पण एकच घ्या ठीक आहे. मग आता प्रत्येक पर्यायामध्ये मच्या जागी 3 ठेवून बघूया. मग बघा इथे मी ठेवलं 3 म म्हणजे मी 3 घेतलंय. मग 3 अधिक 12 यांची बेरीज किती येते 15. आपलं उत्तर काय विचारले समसंख्या. मग 15 कशी आहे एकक आणि 5 आहे म्हणजे विषम आहे. येणार का उत्तर नाही येणार. मग आता इथे बघा 12 गुणिले म बरोबर किती घेतले आपण 3. 12 1 12 12 2 24 12 3 36. बघा बरं 6 समसंख्या आहे म्हणजे 36 सुद्धा काय झाली समसंख्या झाली. आपल्याला समच विचारलंय म्हणून बघा इथे सम आलंय. मग आपलं उत्तर हेच आहे. तरी पण आपण पुढचं बघूया. 3 अधिक 24 बघा यांची बेरीज करा. 3 आणि हे 4 7 आणि हे 2 27 विषम संख्या आहे. आता हे 9 भागिले 3 मग 3 3 9 मग इथे उत्तर किती आलं 3 3 विषम संख्या आहे. मग समसंख्या कधी मिळाली आपल्याला तर 12 गुणिले म म्हणजे एक समसंख्या आणि एक विषम संख्या यांचा जर गुणाकार केला तर येणारं उत्तर काय असतं समसंख्या असतं. म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म 12 गुणिले म. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न जे की परीक्षेला वारंवार विचारले जातात आणि अगदी सोपी असतात उत्तरं त्याची. फक्त नाही का थोडंसं कुठेतरी गडबड होते म्हणून मुलांचे त्याच्यामध्ये मार्क्स जातात. मग ते तसं होऊ नये म्हणून या प्रश्नांची काय करायची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेतले. ते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.